नमस्कार, मी ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज मी बनवते एकदम साधी सोपी गोवन स्टाईल रोहू फिश करी। तर रोहू फिश करी बनवण्याच्या अगोदर आपल्याला फिशला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी 1.5 चमचा बेसन घेतलं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर, हळद पावडर, धने पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकलं। मग त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेतला। लिंबाचा रस पिळून घेतल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि हे सगळं अगोदर कोरडं मिक्स करून घेतलं। मग याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून छान याची पेस्ट बनवून घेतली। आपण भज्यांसाठी जसं बनवतो अगदी तशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। जर तुम्हाला बेसन वापरायचं नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ लावून सुद्धा मॅरिनेट करू शकता। तर इथे मी अर्धा किलो रोहू फिश घेतला आहे। तर इथे मी ऑलरेडी मला त्यांनी कट करून साफ करून दिला होता। घरी आल्यावर फक्त मी एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे। तर हे करी कट फिश आहे, तो आपल्याला छान या बेसनाच्या बॅटरमध्ये छान लावून घ्यायचे आहेत आणि आपल्याला अर्धा तास असंच छान मुरत ठेवायचं आहे। मी हे छान कालवून घेतलं आणि अर्धा तास आपल्याला झाकून मॅरिनेट करून घ्यायचं आहे। अर्ध्या तासानंतर इथे मी तवा गरम करायला ठेवला। त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की आपण याच्यावरती सगळे फिश ठेवून घेणार आहे। फिश तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता। मी इथे फक्त 2-3 चमचे तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेते आहे। तर दोन्ही बाजूनी आपल्याला अलटून पलटून फिश छान फ्राय करून घ्यायचे आहेत। जास्त वेळ फ्राय करायचे नाहीत, लगेच शिजले जातात। आपल्याला करीमध्ये सुद्धा आपल्याला ही फिश शिजवायचे आहेत। जर आत्ता जास्त वेळ आपण भाजले तर पूर्ण शिजून जातील आणि करीमध्ये आपल्याला टाकता येणार नाहीत, तुटतील। त्यामुळे आपल्याला फक्त हलके हलके भाजून घ्यायचे आहेत। तर फिश सगळे छान फ्राय झाले आहेत, मी काढून घेतले, 1-2 मिनटं फ्राय करून घेतलेले आहेत। आता आपल्याला फिश करीसाठी मसाला बनवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे। त्याच्यामध्ये तेल घातलं। तेल गरम झालं की आपल्याला सुकी मिरची, हिरवी मिरची, आलं, लसूण छान परतून घ्यायचं आहे। तर ही मातीची कढई आहे, त्यामुळे सुरुवातीला लवकर गरम होत नाही, पण ज्यावेळेस गरम होते त्यावेळेस खूप गॅस बंद केल्यानंतर सुद्धा ती खूप वेळ गरम राहते। मिरची आणि आलं लसूण फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस घातला आहे। तो खोबरा आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हा सगळा आता मसाला भाजून झालेला आहे। भाजून झाल्यानंतर एका वाटीमध्ये मी काढून घेतला आणि थंड करून घ्यायचा आहे। थंड करून झाल्यानंतर आपल्याला याची एक मिक्सरमध्ये छान बारीक प्युरी बनवून घ्यायची आहे। तर मसाला थंड करून मी याची एक छान पेस्ट बनवून घेतली आहे। याच्यामध्ये मला थोडंसं पाणी लागलं। पाणी घालून मी याला छान बारीक वाटून घेतलं। आता त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल वाढवायचं। तेल गरम झालं की याच्यामध्ये मोहरी, कढीपत्त्याची पानं घालायची आणि 1 वाटीभर बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि आपल्याला कांदा छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे। आता कांदा परतून झालेला आहे, त्याच्यामध्ये तयार केलेली आपण मसाल्याची प्युरी घालायची आणि ही प्युरी आपल्याला छान तेल सुटेपर्यंत कांद्यासोबत परतून घ्यायची आहे। एक 2 मिनटं मी छान मसाला छान कांद्यासोबत परतून घेतलेला आहे। मसाला परतून झाला की याच्यामध्ये कोरडे मसाले घालणार आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा मालवणी फिश मसाला, हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घातलं। हे पावडर मसाले घातल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून मिनिटभर परतून घ्यायचं आहे। पावडर मसाले छान परतले की त्याच्यामध्ये एका टमॅटोची प्युरी घातली मी। टमॅटोची प्युरीसुद्धा आपल्याला छान या मसाल्यासोबत तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची आहे, म्हणजे टमॅटोमधला पूर्ण कच्चापणा निघून जाईल। टमॅटोची प्युरी छान मसाल्यासोबत परतली की त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं। तुम्हाला जेवढी करी पातळ हवी आहे किंवा जेवढी घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्हाला पाणी ॲडजस्ट करून तुम्हाला पाणी घालायचं आहे। पाणी घातलं की आपल्याला छान एक उकळी काढायची आहे। मसाल्याला छान उकळी आली, करी उकळली की याच्यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले मी सगळे फिश घातले।
फिश आपण अगोदर फ्राय केलेले आहेत, त्यामुळे आता जास्त शिजवायचं नाही आहे. तर हे मातीचं भांडं खूप वेळ गरम राहतं. गॅस बंद केल्यानंतरसुद्धा एक 5 मिनटं अशीच कढी उकळत राहते. तर कढी छान उकळली आहे. मी गॅस बंद केला आहे. याच्यामध्ये आपल्याला कोकम घालायचं आणि नारळाचं अर्धी वाटी दूध घालायचं आहे. तर ही माझी कढई जास्त वेळ गरम राहणार आहे, त्यामुळे मी अगोदरच गॅस बंद केला आणि त्याच्यानंतर नारळाचं दूध घातलं आहे. जर तुम्ही साध्या कढईत बनवत असाल तर गॅस चालू असतानाच नारळाचं दूध घालून 1 मिनिटभर उकळी काढायची आणि गॅस बंद करायचा. तयार झालेली आहे रोहू फिश करी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.